वचन दिले तू मला. आजच्या 26 मेच्या भागामध्ये प्रेक्षकांनो खतरनाक 2 ट्विस्ट आले आहेत. आणि आजचा भाग तर मी म्हणते तुम्हाला की आवर्जून बघा. आणि ऊर्जाने सडेतोड उत्तर देऊन हर्षवर्धनचं गटारासारखं तोंड एकदम बंदही केलंय आणि सोबतच विक्रांतच्या तोंडून तिने पुन्हाही वधवून घेतलंय. म्हणजे काय कमाल आर्ग्युमेंट केली आहे ना. आता सुरुवातीला घराचं कोर्ट करून हर्षवर्धन आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायची भाषा करतो, पण त्यावेळेला तीर्थाचं उदाहरण देऊन ऊर्जाने हर्षवर्धनचीच घरात बोलती बंद केलेली असते. पण त्याच्या तोंडून इतकी गरळ ओकतो ना तो त्यावेळेला की घरातल्या सगळ्यांना घेऊन येते. म्हणजे पद्माबद्दल नको नको ते वाटेल ते बोलला यार तो. आणि म्हणूनच आता पद्माला न्याय मिळायला हवाय हेच मनात धरून अख्खं कुटुंब ऊर्जाच्या बाजूने उभं राहिलंय. अख्ख्या कुटुंबाला एवढंच काय दिव्याला सुद्धा वाटतंय की पद्मा जिंकली पाहिजे. पद्माला न्याय मिळायला पाहिजे. हर्षवर्धन हरलाच पाहिजे. त्यातच हर्षवर्धनने अचानकच विजयासमोर एक निर्णय सांगितलाय की तो अर्पिता आणि शौर्याचं लग्न कधीही होऊ देणार नाही. पण असा का निर्णय घेतलाय त्याने? आणि आता फायनली कोर्टाचा दिवस उजाडलाय. पद्माचं क्रॉस एक्झामिने होतं आणि त्या विक्रांत शिर्केचं सुद्धा. पण ऊर्जाने असं काय तुफान आर्ग्युमेंट केलं ना की विक्रांतने स्वतःच त्याचे सगळे गुन्हे कबूल केलेत. पण हे सगळं घडलं तरी कसं ते बघूयात. त्यासाठी प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्ही आवर्जून बघावा. हर्षवर्धनला ऊर्जा सांगते की आपण चुकीच्या ठिकाणी बोलतोय. त्यावर तो हसून विचारतो की नाही पळवाट चांगली आहे, पण मला उत्तर हवंय. तेव्हा ऊर्जा सांगते की पण आपण कोर्टात नाही आहोत, आपण घरी आहोत. तेव्हा हर्षवर्धन तिला म्हणतो की मग असं समज की आज तू कोर्टात उभे माझ्यासमोर आणि मग मला बोल. पण आता ऊर्जा बिरबली युक्तीने पद्माचा त्रास हर्षवर्धनला एका अनोख्या पद्धतीने समजावून सांगते. मुद्दामच ती तीर्थाचा विषय काढते. तीर्थाला अचानक फिरून ती विचारते की काय झालं तीर्था, तू रस का खात नाही आहेस? का तुला त्रास देणाऱ्या मुलाचा अजूनही विचार करतेस का? अगं असं असेल तर करू नकोस, त्याने काय फरक पडणार आहे? आदित्य धक्क्याने विचारतो की कोण मुलगा, कुठला मुलगा? त्यावर ऊर्जा हसून सांगते की अहो तीर्थाच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे आदित्य दादा, तो सतत फोन करून तीर्थाला त्रास देतोय. त्यावर शौर्य विचारतो की काय? खरं आहे तीर्था? मुद्दामच ऊर्जा सांगते की शौर्य अरे सोड नाही गोष्ट, जास्ती काही नाही, मायनर इश्यू आहे. विजया भडकते की अगं काय बोलतेस तू? मायनर इश्यू नाही आहे म्हणजे? अगं माझ्या मुलीला त्रास देतोय तो कोण कुठला मुलगा? आता तर हर्षवर्धनसुद्धा जाम भडकतो. त्यातच शौर्य विचारतो की तीर्था कोण आहे तो मुलगा, सांग मला त्याचं नाव, आत्ता जाऊन त्याला फोडून येतो. ऊर्जा सांगते की शौर्य अरे पण हे कायद्याच्या तत्वात बसत नाही ना रे. पण तेव्हा आधी ते सांगतो की पण मेंटल हॅरेसमेंट करणं हे लिगली नाही आहे. हो पण कायद्याकडे याचं उत्तरच नाही आहे ना. आता तुम्हीच बघा ना, या घरात उपस्थित असलेल्या एस्टॅब्लिश वकिलाचं असं म्हणणं आहे की जर मुलगी सज्ञान असेल आणि तिचा जर विनयभंग झाला असेल तर ते कायद्याला धरून नाहीच आहे. ऊर्जाने मुद्दाम आता हा विषय काढून हर्षवर्धनचे दात त्याच्याच घशात घातलेत. अरे शौर्य, तो अवेलेबल ऑफिसचा आहे. आता तो मुलगा जास्ती काय करतोय? फोन करून फक्त तीर्थाला त्रास देतोय. तीर्था अगं तू या सगळ्याची सवयच करून घे. आता विजया भडकून विचारते की ऊर्जा काही काय बोलतेस तू? अगं तो त्रास देतोय. तेव्हा ऊर्जाचा विचारते की हो ना, मग पद्माला पण त्रास होतोय का? ती चाळीत राहते म्हणून? आणि तीर्था या राजमहालात राहते म्हणून? का तिच्याकडे तीर्थासारखे असे पाठीशी 2 भावंडं नाही आहेत म्हणून? न्याय हा सगळ्यांसाठी समान असतो. हर्षवर्धनकडे नजर रोखत ती विचारते की असतो ना? ऊर्जा तीर्थाकडे जात तिला सांगते की तीर्था जर तुला कोणी त्रास देत असेल ना तर तू त्याच्या विरोधात आवाज उठवायलाच पाहिजे. आणि तुला जर सपोर्टला सगळी तुझी लोकं असतील ना तर तू त्याला धडाही शिकवायला पाहिजे.
मग न्याय तर पद्माला पण मिळायला पाहिजे ना. तिनेही तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे ना. ऊर्जाने आता जाब विचारता क्षणी हर्षवर्धन शर्मेने मान खाली घालतो. आता मात्र ऊर्जा सगळ्यांसमोर हर्षवर्धनच्या नजरेला नजर भिडवून सांगते की तुम्हाला या घराचं कोर्ट करायचं होतं ना. तुम्हाला माझ्याकडून उत्तर हवं होतं ना. तर ऐका हर्षवर्धन जहागीरदार, आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट होऊ शकत नाही. तुम्ही तर पद्माला ऑफर केले होते ना पैसे, पण लक्षात ठेवा की पद्मा ते कधीच स्वीकारणार नाही. कारण तुम्ही पैशाने कधी कोणाचं शील विकत घेऊ शकत नाही. पण हर्षवर्धनसारखा नीच तोच असेल. नाही म्हणजे सुंब चालला पण पीळ मात्र जात नाही, असाच वागतो तो मूर्खासारखा. तुला काय वाटतं की पद्माचे आणि माझ्या मुलीचं कंपॅरिझन करून, ही सगळी असली फालतूची उदाहरणं देऊन तू माझ्यासोबत शहाणपणाचा आर्ग्युमेंट करते. त्या भिकारड्यात चाळीत राहणाऱ्या पद्माला काय पडले तिच्या शिलाची. आजीला तर आता ते सगळं ऐकवत सुद्धा नाही. ती भडकते की हर्षवर्धन काय बोलतोयस तू. त्यावर हर्षवर्धन खालच्या थराला जाऊन वागतो की अहो मग काय काय बोलायचं आहे मी अजून. अहो त्या पद्माला तिच्यापेक्षाही लहान भाऊ आहे, त्याचे शिक्षण करायचं आहे. त्या पद्माला स्वतःचं लग्न करायचं आहे. गावी तिची एक आजी राहते, तिच्या औषध पाण्याची व्यवस्था तिलाच करावी लागते. काही करू शकणार नाही आहे ती न्याय मिळवून. उलट तिला पैशांचीच गरज आहे. ऊर्जाला इतकी घिन येते ना हर्षवर्धनच्या या पोकळ विचारांची. शी, काय प्रश्न आहे हा. तरी हर्षवर्धन वर तोंड करून तेच सांगतो की तिला न्यायाची गरज नाही आहे. तेव्हा ऊर्जा रागाने विचारते की म्हणजे पद्मा चाळीत राहते म्हणजे तिची अब्रू नाही आहे. तिच्या अब्रूला काही किंमत नाही आहे का. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की अगं तीच तर मोजायला सांगतोय मी. न्याय मिळवून काहीही अर्थ होणार नाही आहे, गरज पैशांची आहे तिला. तेव्हा ऊर्जा विचारते की ठीक आहे, केला होता ना तुम्ही तिला पैसे देण्याचा प्रयत्न, एकदा नाही दोनदा केला होता. आताही जाऊन देऊन बघा, बघा घेते का ती. त्यावर हर्षवर्धन आरोप लावतो ऊर्जावरतीच की अगं कारण तू ब्रेन वॉश केलं आहे तिचं. ऊर्जा चिडून वैतागून आता जाब विचारते की तुम्हाला नक्की कसली भीती वाटते. की तुमची सून उद्या कोर्टात तुमच्याच समोर जिंकेल याची, की अचानकच तिथे दिव्याच पचकते. ती विचारते की तुम्ही स्वतःच केस हाराल आणि तुमच्या अख्ख्या कोर्टात हसू होईल याची. सर्वजण धक्क्याने दिव्याकडेच पाहतात, पण दाद दिली पाहिजे दिव्याच्या हिमतीला. नाही म्हणजे होणार तर तसंच आहे की हर्षवर्धन स्वतःच हारणार आहे. आता ती स्वारी बोलून मान खाली घालते खरी, आणि ऊर्जा काय ते आमरसाच्या वाट्या घेऊन रागाने निघूनही जाते. पण हर्षवर्धन विचार करतो की शौर्यशी लग्न करून तू या घरात काय आलीस. तुझा ओव्हर कॉन्फिडन्स वाढलाय, पण मला कीव येते तुझ्या बुद्धीची. कीव तर याच्या बुद्धीची करायला पाहिजे, कारण किती नाचलेले विचार आहेत याचे. आता काही वेळानंतर आदित्य शौर्य तीर्थाशी त्या मुलासंदर्भात बोलत असतात. शौर्य तिच्यावरती इतका रागावतो की तीर्था, हे सगळं तू मला आधी का नाही सांगितलं. तेव्हा आदित्य समजावतो की थांब शौर्य, तीर्था नक्की काय झालंय प्लीज आम्हाला सांग. तेव्हा तीर्था अचानक रडायला लागते. ती सांगते की दादा, आमच्या सेमिनारमध्ये एक मुलगा होता माझा सिनियर, त्याने माझ्या प्रोजेक्टमध्ये हेल्प केली होती. तेव्हा आमचे नंबर एक्सचेंज झाले होते. त्यावेळेला काहीच नव्हतं, पण अचानकच तो मला त्रास द्यायला लागतोय. माझ्याशी वाटेल तसं बोलतो, काहीही घाण बोलतो माझ्याशी. मला तो खूप आवडते, माझी तो ड्रीम गर्ल आहे, आणि पुढे ती तर बोलूच शकत नाही. तेव्हा दोन्ही भावंडाचा संताप उफाळून येतो. शौर्य विचारतो की कोण आहे तो मुलगा. तुझ्या कॉलेजमध्येच असतो ना, कुठे राहतो तो. तीर्था सांगते की तो मुलगा कोण आहे मला नाही माहिती. अरे अचानकच तीर्थाचा फोन वाजतो. अननोन नंबरवरून फोन असतो. तीर्था खूपच घाबरून जाते, पण आदित्य शौर्य तिला धीर देऊन सांगतात की तीर्था फोन उचल. अगं स्पॅम कॉल असू शकतो ना. हे बघ तीर्था, तू जर बोललीच नाहीस ना तर आम्ही त्याच्याशी कसं बोलणार. तू आधी फोन उचल आणि कन्फर्म कर की तोच मुलगा आहे की नाही ते, त्यानंतर मी त्याला बघेन. तेव्हा तीर्था थरथरत्या हाताने फोन रिसिव्ह करते. शौर्याला ते खुणावते की तोच मुलगा आहे. शौर्य आता तीर्थाच्या हातून फोन घेतो आणि त्याला
असा काही सुनावतो ना की भेकड सतत तीर्थाला फोन करून त्रास देणं बंद कर. तू कोण आहेस ना, समोर ये. नाही तुझी हाडं खिळखिळी केली ना, हाडं खिळखिळी तर करेनच, पण पोलिसांच्या ताब्यात सुद्धा देईन. पण अचानकच फोन कट होतो आणि शौर्य म्हणतो की फोन कट केला साल्याने. तेव्हा आदित्य सांगतो की बघितलंच ना तीर्था, ही असली लोक भेकड असतात क. साधी मुलगी दिसली की लगेचच लागतात मागे. शौर्य तिला समजावतो की तीर्था, तो मुलगा तुला त्रास देणार नाही आणि जरी त्याने काही त्रास दिला तर तू आम्हाला सांग. शौर्य आता तीर्थाला जवळ घेतो. तेव्हा तीर्था सांगते की दादा मला खरंच खूप बरं वाटतंय. आदित्य तिला ताकीद देतो की हे असं काही घडलं तर पटकन आम्हाला सांगत जा तीर्था. पण तीर्था आता शौर्य आणि आदित्यला सुद्धा रिक्वेस्ट करते की दादा, माझी एक मनापासून इच्छा आहे की पद्माला न्याय मिळालाच पाहिजे. तो विक्रांत खूप घाणेरडा माणूस आहे. डॅड काहीही म्हणू देत, पण आता कोर्टात ऊर्जा वहिनीच जिंकली पाहिजे. म्हणजे अख्खं कुटुंब ऊर्जाच्या बाजूने उभं आहे. जर कोणी हर्षवर्धन सोबत असेल तर ती फक्त विजयाच आहे. कारण बाकी सगळ्यांना मनापासून ऊर्जाने जिंकावं हीच आशा आहे. शौर्य तिला सांगतो की डोंट वरी, ऊर्जाची सगळी तयारी झाली आहे, न्याय पद्मालाच मिळणार आहे. इकडे हर्षवर्धन बिझी असतो तेव्हा विजया येते. विजया हाक मारता क्षणी हर्षवर्धन टेंब्याने सांगतो की काळजी करू नकोस, ही केस मीच जिंकणार आहे. आणि तो बाजूला जाऊन बसतो. तेव्हा विजया सांगते की अहो मला केसबद्दल बोलायचं नाही आहे, खूप महत्त्वाचं काही असं बोलायचं आहे. हर्षवर्धन चिडतो थोडा की मग पटकन बोल, माझ्याकडे तितका वेळ नाही आहे. तेव्हा विजया त्याला सांगते की आज अर्पिता आली होती. तेव्हा तो विचारतो की कशासाठी. आता नक्की काय घडलं होतं ते सगळं सांगते ती, की अर्पिता कसं मंगळसूत्राचे सॅम्पल्स घेऊन आली होती. शौर्य आणि तिच्या लग्नाबद्दल बोलणी करत होती. अचानक तिच्या पायाच काय पडली. विजया सांगते की मी तर हे सगळं ऐकून सुन्नच झाले होते. काय करावं सुचना म्हणून मी सुवर्णाताईंना फोन केला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अर्पिता गेले काही दिवस आजारी आहे. डॉक्टर येऊन सतत तिला इंजेक्शन्स देऊन जात आहेत. आणि जरा आज कुठे बरी झाली तर ती ज्वेलरकडे घेऊन गेली म्हणे त्यांना. आणि त्या म्हणाल्या की हे सगळं होत आहे त्या शौर्यामुळे होत आहे. तिला मानसिक धक्का बसलाय, मानसिक त्रासात आहे ती. हर्षवर्धन विचारतो की शौर्यामुळे कसं. विजया सांगते की शौर्याच्या लग्नामुळे होत आहे. तेव्हा हर्षवर्धन काहीच घडलं नसल्यासारखं दुर्लक्ष करतो. उलट विजयाला तो सांगतो की तुम्हा बायकांना ना कुठल्याही गोष्टी वाढवून सांगायचीच सवय आहे. तेव्हा विजया वैतागून म्हणते की अहो असं काय करताय, ती मानसिक त्रासातून जाते. हर्षवर्धन म्हणतो की असं काही असतं ना तर शिर्के माझ्याशी कोर्टातच बोलले असते, पण ते नाही बोललेत. विजया सांगते की कारण सुवर्णाताईंनी त्यांना सांगितलं होतं की अर्पिताबद्दल कुठेच काहीच बोलायचं नाही आहे. निदान मी त्यांना स्वतःहून फोन केला म्हणून इतकं तरी तिच्याबद्दल कळलं आहे आपल्याला. जेव्हा ती विषय काढते की त्या ऊर्जाला तुम्ही घराबाहेर काढा आणि लवकरात लवकर अर्पिता शौर्याचं लग्न करा. त्यावर हर्षवर्धन अचानकपणे अनपेक्षित असंच बोलतो. तो सांगतो की ऊर्जाला तर मी घराबाहेर काढणारच आहे, पण अर्पिताचं लग्न शौर्यसोबत करणार नाही आहे. विजया धक्क्याने विचारते की करणार नाही आहे म्हणजे. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की हे बघ विजया, मी जेव्हा विक्रांत तीर्थाचं लग्न होणार नाही हे ठरवलं होतं त्याच दिवशी मी शौर्याचं अर्पितासोबत लग्न कधीच करणार नाही हे सुद्धा ठरवलं होतं. कारण विजया लक्षात घे की शिर्के कुटुंब नातेसंबंध जोडण्यासारखं नाही आहे. हे बघ शौर्याचं लग्न मी एका दुसऱ्या छान अशा कुटुंबामध्ये मुलगी शोधून लावून देईनच. अगं विजया तुझ्या लक्षात येतं आहे का, शौर्य आणि अर्पिताचं जर लग्न केलं तर मग त्या विक्रांतसोबतचं नातं तोडणं आपल्यासाठी कायमचं अशक्य होईल. तेव्हा विजयाला अर्पिताची काळजी वाटते की अहो तिची तब्येत ठीक नाही आहे, आज फार विचित्र वागत होती ती. हर्षवर्धन तिला ताकीद देतो की विजया हे माझं घर आहे, मनोरुग्ण बरे करण्याचं ठिकाण नाही आहे आणि मला उद्याच्या केसचं खूप टेन्शन आलं आहे, त्यामुळे मला माझं काम करू देत असं सांगून तो निघून जातो. फायनली प्रेक्षकांनो आपली आतुरता संपली आहे, कारण आता कोर्ट केसचा दिवस उजाडतो. कोर्टाच्या प्रोसिजरला सुरुवात झालेली असते. युअर ऑनर,
ऊर्जाला आता आर्ग्युमेंटला सुरुवात करायला सांगतात. ऊर्जा आता त्यांना सांगते की युअर ऑनर, मी काल कोर्टाकडे परवानगी मागितली होती की मला विक्रांत शिर्के यांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. पण मी आज कोर्टाला विनंती करते की त्याआधी मला पद्मा कदम हिला काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा युअर ऑनर ते परवानगी देतात. आता ऊर्जा पद्माकडे नजर रोखते आणि डोळे मिचकावून ती तिला बोलावते. पद्माला तिने आधीच सांगितलेलं असतं सगळं की पुढे काय होणार आहे आणि ती काय प्रश्न विचारू शकते. त्यामुळे तिची मनाची तयारी ऊर्जाने आधीच करून घेतली. पद्मा कटघऱ्यात येऊन उभी राहते. तेव्हा ऊर्जा आधीच तिला अंदाज देते की हे बघ पद्मा, आता पुढचे जे प्रश्न काही मी विचारणार आहे त्याने कदाचित तुला त्रास होऊ शकतो, पण तुला त्याची उत्तरं द्यावी लागतील. अगं मला सांग की विक्रांत जेव्हा तुला खोलीत घेऊन गेला तेव्हा तिथे नक्की काय घडलं तुझ्यासोबत? पद्मा खरं तर खूपच घाबरली आहे प्रेक्षकांनो. जेव्हा ती विक्रांतच्या त्या कावेबाज नजरेकडे बघते ना, तिची अजूनच घाबरगुंडी उडते. पण ऊर्जा तिला शांत करते की घाबरू नकोस, जे घडलं ते सगळं सांग. तेव्हा पद्मा सांगायला सुरुवात करते, तेही रडता रडताच, की विक्रांतने मला बर्फ आणायला सांगितला होता, म्हणून मी त्या खोलीकडे गेले आणि तोही माझ्या पाठीमागून आला. त्याने अचानक दरवाजा बंद केला आणि माझ्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मी त्याला खूप दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला अचानक बेडवर पाडलं आणि माझा गळाच दाबला. आता पद्मा इतक्या मोठ्या ट्रॉमातून जाते हे सांगताना ते घाणेरडं दृश्य तिच्या नजरेसमोर उभं राहिलं असणार आहे. किती मानसिक त्रास होत असेल, मानसिक छळ होतोय हे राहिलं बाजूला. हर्षवर्धन तिथे ऑब्जेक्शन घेतो. तो कोर्टाला विचारतो की कालपर्यंत ही केस मॉलेस्टेशनची होती, पण मग आता गळ्यात दाबण्यापर्यंत हे प्रकरण गेलंय. मग अशी साक्ष टप्प्याटप्प्याने पुढे काय येते? तेव्हा युअर ऑनर हर्षवर्धनला ताकीद देतात की मिस्टर जहागीरदार, हे बघा, तुम्हाला क्रॉस एक्झामिन करण्याची संधी मिळणार आहे नंतर, पण आता जे काही बोलणं चाललंय ते चालत राहू द्यात. हर्षवर्धन निमूटपणे खाली बसतो. तेव्हा ऊर्जा आता पद्माला पुढे बोलायला सांगते. पद्मा घाबरत सांगते की त्या विक्रांतने माझा गळा दाबला. मी कसं बसं तरी त्याला ढकलून स्वतःची सुटका करून घेतली आणि तेथून पळत सुटले. अचानकच ऊर्जा कोर्टात मोठ्याने बॉम्ब फोडते की युअर ऑनर, त्या विक्रांत शिर्केने फक्त पद्माचा विनयभंगच नाही केला तर गळा दाबून तिला जिवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यानंतर ऊर्जा आपल्या जागी जाऊन बसते खरी, पण आता सुरुवात होते हर्षवर्धनच्या आर्ग्युमेंटची. तो उठतो आणि पद्माला आता काही प्रश्न विचारतो, म्हणजे तिची उलट तपासणी घेतो. अचानक येऊन तो विचारतो की बंटी कसा आहे पद्मा? पद्मा सांगते की ठीक आहे, घरी आहे. हर्षवर्धन विचारतो की मरताना त्याचा विचार आला असेल ना डोक्यात? पद्मा विचारते की मरताना? हर्षवर्धन म्हणतो की हो, आत्ताच तू सांगितलं ना की तुझा गळा दाबण्यात आला होता. बरं मला सांग पद्मा, की तुझ्यासोबत हे सगळं जे काही घडलं ते नेमकं कुठे घडलं? तेव्हा पद्मा सांगते की एका खोलीत. हर्षवर्धन विचारतो की अगं पण तुझ्या आजपर्यंतच्या स्टेटमेंटमध्ये गळा दाबला हे वाक्य कधीच आलं नव्हतं, मग अचानक? तेव्हा पद्मा उत्तर देते की कारण त्यावेळेला मी गोंधळले होते ना. हर्षवर्धन हसून म्हणतो की वा, सायकोलॉजी चांगली आहे याची, तेही ऊर्जाकडे पाहून. बरं मला सांग पद्मा, की तुझा गळा कोणी दाबला? पद्मा नजर रोखत सांगते की विक्रांत शिर्के, तेही विक्रांतकडे बघूनच. तेव्हा हर्षवर्धन विचारतो की मला सांग, त्याने भिंतीला टेकवून तुझा गळा दाबला की जमिनीवरती खाली पाडून तुझा गळा दाबला? म्हणजे मुद्दाम तो अशा उलटसुलट प्रश्न विचारून तिला गोंधळात टाकतोय, जेणेकरून ती काहीतरी चूक करेल. पण ती विक्रांत इतके मूर्ख आणि नीच नाही आहे ना. नाही म्हणजे डोकं ताळावर आहे तिचं. ऊर्जा इकडून सतत डोळे मिचकावून खुणून तिला सतत जाणीव करून देते की तिला शांत राहायचं आहे आणि ती शांतच आहे. प्रेक्षकांनो, आजचा हा मस्त जबरदस्त भाग इथेच संपतोय, पण पुढे काय ट्विस्ट आलाय राव.
आता ऊर्जा विक्रांतची उलट तपासणी घेते. मुद्दामच ऊर्जा त्याला उलटसुलट प्रश्न विचारून गोंधळून टाकते. कारण ऊर्जालाही माहिती आहे की तो किती संतापलेला रागाच्या भरात काहीही बोलून जाऊ शकतो, अगदी खरंसुद्धा. म्हणून मुद्दामच ऊर्जा त्याला उलट प्रश्न विचारते की तू ओढणी घेतलीस आणि पद्माचा गळा आवळलास. असंच केलंस ना तू? ओढणी घेतली आणि पद्माचा गळा तूच आवळलास. त्यावर आता विक्रांत भडकतो आणि स्पष्ट सगळं खरं सांगून देतो की ओढणीने नाही, मी माझ्या स्वतःच्या हाताने तिचा गळा दाबला. माझ्या या हाताने तिचा गळा दाबला होता. अरे विक्रांत, शिर्के आहे मी, म्हणून साधं त्या पोरीला हात तरी लावला. खरं तर या मुलीला ना मी तिथेच मारून टाकायला हवी होती, नाहीतर आज मला कोर्टात उभं राहायची वेळ आली नसती. वा, नाही म्हणजे ऊर्जाची काय खेळे, कमाल कमाल आर्ग्युमेंट. कारण तिने विक्रांतच्या तोंडूनच सत्य वदवून घेतलं की विक्रांतने कसा छळ केला पद्माचा, कसा विनयभंग केला. एवढंच नाही तर तिला जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. म्हणजे एक एक आरोप तो स्वतःच सिद्ध करतोय आणि स्वतःच कबुलीही देतोय. म्हणजे उद्याचा भाग पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे व्यवस्थित भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपल्याला उद्या कळेल की त्या विक्रांतला काय शिक्षा मिळणार आहे.